ही आता कुरघोडी केलेली आहे, घुसखोरी केलेली आहे। त्या ठिकाणचा नेमका जो मॅप आहे ते दाखवते माझी सहकारी आहे प्राची। एकूणच आपण काल बघितला होता, काल जो भाग होता बालाकोट या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आलं होतं, पण आज नौशेरा सेक्टरमध्ये ही पाकिस्तानी विमानं घुसलेली आहेत। नेमका हा काय परिसर आहे, या संदर्भातलं काय सविस्तर माहिती देशील? नक्कीच अमृता, आपण जसं बघतोय की काल जसं तू सांगितलंस बालाकोट हा भाग हा एलओसी ला भाग होता आणि तो आतमध्ये होता। तर आपण नौशेरा, राजौरी आणि पूंछ हे सेक्टर आहे ते आपण आता या मॅपच्या सहाय्याने दाखवूया। जे भाग आहे ते आपण बघितलं, इथे श्रीनगर पासून हे या जवळ आहेत आणि आपण बघू शकतो की बॉर्डरच्या अगदी जवळचे भाग आहेत पूंछ आणि राजौरी, आणि या भागांमध्ये पाकिस्तानी विमानांनी घुसखोरी केल्याचा दावा केला जातो आहे आणि तो जो हा भाग आहे अगदी बॉर्डरच्या जवळ आपण बघू शकतो। आणि कालही आपण जे बघितलं की शोपियाना जो भाग आहे जिथे चकमक सुरू होती, जिथे त्यांनी पाकिस्तानकडून जे आपण म्हणू शकतो आक्रमण केलं होतं, ते शोपियाना हा जो भाग आहे तोही याच्या जवळ आहे पूंछ आणि राजौरीच्या। तर हा एकूण काश्मीरच्या या भागामध्ये एकदम एलओसीच्या जवळ हा राजौरी आणि पूंछ असं म्हणू शकतो आपण। आणि सध्या त्यांनी दावा असा केलेला आहे की यामध्ये त्यांनी पाकिस्तानने 2 विमानांनी घुसखोरी केलेली आहे आणि भारताने या विमानांना पळवून लावलंय। मात्र पाकिस्तानच्या मीडियाने काही दावा केला आहे की यामध्ये त्यांनी 2 विमानं पाडल्याचा दावा केलेला आहे, मात्र याबद्दल कोणतेही अजूनपर्यंत ऑफिशियल वृत्त दुजोरा असा मिळालेला नाहीये। निश्चित या सगळ्या मॅपवरून देखील आपल्याला दिसून येतंय प्राची, एकंदरीत पुलवामा म्हणा, पूंछ म्हणा किंवा राजौरी सेक्टर, हे जे सगळे सेक्टर आहेत, हा जो सगळा परिसर आहे तो अत्यंत संवेदनशील आहे, कारण की या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचे जे तळं आहेत ती आहेत, जी काल खरं तर 3 तळं उद्ध्वस्त करून टाकण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे। पण मुख्य म्हणजे जर बघायला गेलं, अशा प्रकारे जेव्हा पाकिस्तानी विमानं घुसखोरी होऊ शकते, या ठिकाणामध्ये कित्येक स्थानिक रहिवासी आहेत किंवा निष्पाप आहेत, त्यांचा देखील जीव यामध्ये धोक्यात येऊ शकतो। तर या संदर्भामध्ये सुरक्षा लष्करानं नेमकी काय कारवाई केलेली आहे, काय पाऊल उचललेलं आहे स्थानिकांच्या दृष्टीने? नक्कीच अमृता, आपण जसं बघतो की पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर या पूर्ण काश्मीरच्या भागामध्ये खोऱ्यामध्ये सुरक्षा व्यवस्था ही वाढवली गेली होती। आपण जसं म्हणतो श्रीनगर हा भाग आहे, शोपियाना, अनंतनाग असेल, राजौरी, पूंछ हे सगळे जे भाग आहेत, या सगळ्या भागांमध्ये ही सुरक्षा वाढवलेली होती। आणि जसं बघितलं आहे की गेल्या काही दिवसांपासून इथे लष्करी तळ हे वाढवण्यात आले होते। लष्करी जे जवान आहेत त्यांची संख्या वाढवली, सीआरपीएफ असू दे, आर्मीचे असू दे, तिथे तळ वाढवण्यात आले होते। त्याचप्रमाणे काही गावं ही बॉर्डर पाशीची जी काही गावं आहेत ती काही खाली करायला सांगितली होती, अशीही माहिती मिळते। तसंच अशीही आता काही गेल्या 2 दिवसांपासून माहिती आहे की इथल्या शाळा कॉलेजना वगैरे पहिली सुट्टी दिली होती, म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव, त्या की इथे कोणीही कुठलीही काही परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणायची तर इतर नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, अशा प्रकारे इथे लष्कराची काळजी घेण्यात आलेली आहे। निश्चित